यवतमाळमध्ये महाआरोग्य शिबिराच्या दरम्यान उद्घाटनाला पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांना दारूबंदीसाठी आक्रमक झालेल्या महिलांच्या रोषाचा सामना करावा लागला। मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच महिलांनी घोषणाबाजी केली आणि एकच गोंधळ उडाला। यवतमाळमध्ये स्वाभिमानी जिल्हा दारूमुक्ती अभियानाच्या महिला गेल्या 2 वर्षांपासून दारूबंदीची सातत्याने मागणी करत आहेत। वेळोवेळी आंदोलनं केली गेली, मोर्चे काढले गेले, पण आपली त्यांनी भूमिका सातत्याने मांडत ठेवून देखील त्याला कोणी दाद देत नाहीये। मात्र हा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या सभेतच गोंधळ घातला। तसंच दारूबंदीची पत्रकं मुख्यमंत्र्यांच्या दिशेने भिरकावली। पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतलं। उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब कपिल शामकुवर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। कपिल, या महिलांचं नेमकं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतलेलं आहे का आणि त्या संदर्भात आता तिथली परिस्थिती नेमकी कशी आहे? मध्ये आज महाआरोग्य शिबिर होतं आणि या आरोग्य शिबिरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं। यावेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण संपतात दारूबंदी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी इथे दारूबंदी यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी झाली पाहिजे अशा घोषणादेश पत्रकं फेकून गोंधळ घातला आणि एकूणच यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून दारूबंदी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी आमदारांच्या घरासमोर घेवा टाकून त्यांना त्यांची गाडी अडवून दारूबंदी करावी अशी मागणी केली। आज त्याच अनुषंगाने आज हे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या कार्यक्रमात येऊन जिल्ह्यात दारूबंदी करावी अशी मागणी लावून धरली होती। धन्यवाद कपिल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। काल एका राजकीय शल्यचिकित्सकाचा जन्म झाला अशा शब्दात खडसेंच्या राजीनाम्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला। यवतमाळमध्ये महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते। मंत्रिमंडळ धडधाकट करण्यासाठी वेळप्रसंगी अशी ऑपरेशन्स करावी लागतील असं मुख्यमंत्र्यांनी कालच्या निर्णयाद्वारे सर्व मंत्र्यांना सूचित केलंय असंही रावते यांनी म्हणाले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळमध्ये 210 खाटांचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणार असल्याची घोषणा केली। या महाराष्ट्र राज्यामध्ये राजकीय शल्यचिकित्सकाचा काल जन्म झालेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना आता सांगून टाकलेलं आहे तुमचे ऑपरेशन सुद्धा वेळ पडल्यामुळे धडधाकट करण्याकरता आता करावी लागतील। असा एक मोठा शल्यचिकित्सक आज आपल्याकडे आलेला आहे, त्याचं मोठं टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे। सत्ता कशी असावी ते सांगणारं एक काम त्याने केलंय। तुम्ही आज या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो।